हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ही संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकता किचनवरती किती पसारा झालेला आहे. आणि हे चणे मी सकाळीच भिजत घातलेले होते. छोले आणि जे लाल हरभरे येतात ना आपल्या घरचे, म्हणजे घरगुती हरभरे. तर हे हरभरे सगळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि छान हलके हलके अंकुरित झालेले आहेत हे. तर आता मी इकडे डब्यात भरून पॅकबंद फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. सकाळपर्यंत खूप छान हे अंकुरित होतात. आणि जेव्हाही उसळ बनवायचे त्यावेळेस आपल्याला हे रेडी भेटतात आणि चांगले असतात. अंकुरित कडधान्य खाल्लं पाहिजे. तर इकडे दोन्ही हरभरे आणि छोले मी डब्यामध्ये भरलेले आहेत आणि यावेळेस मूग भिजत घातलेले नाही आहेत मी. आणि इकडे गॅसवरती ठेवलेले आहे भात बनत आणि थोडेसे भांडे कुंडे झालेले आहेत, ते पण मला घासून घ्यायचं आहे. रात्रीचा स्वयंपाकी संग संग होत आहे. जसं सकाळी धावपळ असते ना, सेम तसंच रात्री पण धावपळ असते मला. आणि आज चिवडा बनलेला आहे. तर हे टोपलं मी रिकामं करून घेतलेलं होतं मूरमध्ये मिक्स करण्यासाठी. तर चिवडा बनल्यानंतर त्या कव्हरमध्ये छान पॅक करून ठेवलेलं आहे, म्हणजे ते नरम पडणार नाही. आणि टोपलं परत रिकामं करून स्वच्छ धुवून घेतलं. आणि भांडी जी झालीत ना, आता अगोदर मी भांडे घासायला घेते. जेवल्यानंतर आणखीन जास्त होणार आहेत आणि जेवल्यानंतर पोट जड होतं आणि घासायची इच्छाही होत नाही. म्हणून म्हणलं जितके झाले तसं तर ऑलरेडी खूप जास्त भांडे झालेत. आणि इकडे बघू शकता गॅरेज मधूनही सगळेजण आलेले आहेत आता. तर जोपर्यंत ते फ्रेश होतील तोपर्यंत मी भांडी घासून घेते. लिक्विडचं पाणी इकडे केलेलं आहे आणि टिफिन पण आणलेले आहे आता. तर टिफिन पण घासायला घेते, म्हणजे सगळीच भांडी मी घासून ठेवते. जेवण झाल्यानंतर परत ही भांडी घासायला पडणारच आहेत. आणि इकडे मी कुकरला हरभरे आणि छोले शिजत ठेवलेले, थोडंसं मीठ टाकून, म्हणजे आता रात्रीच्या जेवणामध्ये हे पण थोडंसं खातील. आणि स्वयंपाकी बाकीचा पूर्ण बनलेलाच आहे. तर इकडे लिक्विडच्या पाण्याने टोपलं स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे. म्हणजे जे आता चिवडा वगैरे बनवलेला मसाला लागलेला होता ना, तेलकटपणा झालेला होता, ते पण स्वच्छ करून घेतलं. आता सगळ्या भांड्यातलं खरकट काढलेलं आहे. तर थोडासा स्पेस कमी वाटत असेल तुम्हाला, भांडे घासता येत नाही व्यवस्थित, कारण मी गॅसची जी चूल आहे ना ती थोडीशी पुढे वळून घेतलेली आहे. त्यामुळे ना अशा पद्धतीने थोडीशी अडचण झालेली आहे, पण काही हरकत नाही आहे, मला ठीक वाटत आहे. म्हणजे जी स्वयंपाक असतो ना, किचन काउंटर बसतो खाली, वेगळं ठेवण्याची गरज नाही. तर अगोदर कसं होतं ना, पूर्ण स्वयंपाक मी खाली ठेवायची आणि खूप अडचण व्हायची मला. आता ठीक वाटत आहे, सगळं किचनवरतीच असतं. थोडंसं भांडे घासवायचंच मला थोडीशी परेशानी होत आहे. तर हे पण फ्रेश झालेले, दिनेशचं जेवण झालेलं आहे. आता सगळीच भांडीकडे मी घासून घेतली, स्वच्छ धुवून घेते आणि बाकींच्याला सगळ्यांना जेवायला वाढते. थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे टाइम सांगितलं तर रात्रीचे 9:30-10 वाजत आहेत. आणि दररोज पण मला खूप लेट होतो. म्हणजे कधी कधी 10, कधी 11, कधी कधी 12 पण वाजतात, कारण गॅरेजमधून हे लवकर येत नाहीयेत त्यामुळे. तर इकडं यांचा आवरलेलं आहे, आता फ्रेश झालेले आहेत, गंध वगैरे लावून घेतलं. सकाळ संध्याकाळ देवाचे दर्शन घेत असतात ते. आणि चिवडा मी बनवून ठेवलाय, तर यांचा रविवार आहे, तर म्हणलं चिवडा खायला घ्या तुम्ही. म्हणजे मी म्हणलं गरमागरम सुशेला किंवा पोहे बनवते, तर म्हणत आहे चिवडा आहे ना, तर तेच खाऊन घेतो मी. आणि प्रसाद आणून ठेवलेला होता, तेच खायला घेतलेले आहेत. आणि इकडे छोले आणि हरभरे जे मी शिजवत ठेवले होते मीठ टाकून, ते पण छान शिजलेले आहेत. तर मी म्हणलं यांना उसळ बनवून देऊ का, तर म्हणतात असंच मीठ टाकून शिजवलेले आहे ना, तर खूप छान लागत आहेत असे. तर बरं झालं, म्हणजे इतकं काम तरी वाचलं माझं. आता सगळी भांडी मी धुवून घेते. यांच्या हातात दोन्ही हातात ताटल्या दिलेले आहेत, एकात हरभरे आहेत आणि एका चिवडा आहे. मी म्हणलं तुम्ही खावा तोपर्यंत मी भांडी धुवून घेते. तर म्हणतात माझ्या सोबतच बस. त्यांना असं वाटतं ना की नंतर मी जेवण करतच नाहीये, म्हणून म्हणतात सोबतच आपण सगळेजण एकत्र जेवण करूया. तर म्हणलं सगळे भांडे वगैरे घासून मी पण जेवण केलं रात्री. आणि जे नंतर भांडे झाले होते ते पण मी घासूनच झोपलेली होते. आता ही परत सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. इकडे अनारशासाठी तांदूळ मी भिजत घातलेले होते, आईला देण्यासाठी मी अनारशाचे तांदूळ भिजत घातलेले आहेत. तर इकडे तांदळाचं पाणी काढत आहे मी. आणि दोडकी घेतलेली भाजी करण्यासाठी. आज थोडंसं लवकर मला स्वयंपाक करायचा आहे, कारण आज जायचं आहे नंदबाईच्या घरी. आजचा वार आहे सोमवार आणि तारीख किती आहे ती मी विसरले. तर असं आता पटकन मी दोडक्याची भाजी बनवून घेते आणि नंतर अनारसे बनवायचे आहेत मला. म्हणजे पीठ मी तयार करून ठेवलेले आहे, जे तांदूळ आता मी धुलेले आहेत ना, ते आईला देण्यासाठी अनारसे बनणार आहे, म्हणजे पीठ तयार करायचं आहे. पण ते तांदूळ मी कालच भिजू घातले, आणखी 2-3 दिवस ते भिजणार. दररोजच्या दररोज पाणी काढायचंय, फक्त पाणी चेंज करायचं आहे, दुसरं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. इकडे दोडक्यावरची साल काढून घेतलेली आहे पूर्णपणे मी. बघू शकता छान अशी कवळी कवळी दोडकी आणलेली आहे.
इकडे दोडक्यावरची साल काढून घेतली, आता चिरून घेऊया. तर सुरीने काय वेळ लागत होता म्हणून मी युतीवरतीच दोडके एकदम बारीक फोडी करून घेतलेले आहेत. आता पटकन भाजी बनवून घेऊ. आणि लसूण सोलून मी तांब्यात ठेवलेले आहे. तुम्ही म्हणता कशातही ठेवते, कारण डब्बा ना रिकामा नव्हता म्हणून मी तांब्यात ठेवलेला आहे लसूण सोलून. आता इकडे ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि वाटलेला लसूण टाकलं. फक्त आज लसूण टाकूनच ही भाजी बनवते. खूप छान टेस्टी भाजी बनेल. म्हणजे जशी रस्सा भाजी असते ना तशी बनवणार आहे, चटण्या वगैरे टाकून. आज वेगळं वरण वगैरे बनवणार नाहीये, कारण आज जायचं आहे नंदनबाईच्या घरी. तर जास्त स्वयंपाक बनवला खपणार नाहीये, फक्त सकाळच्या पुरतं मी बनवत आहे. परत बाकीचं दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे या दोघांसाठी स्वयंपाक इकडे बनत आहे. तर दोडक्याच्या फोडीमध्ये टाकून थोडा वेळ परतून घेतलेला आहे. नंतर टाकलेले आहे यामध्ये सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता बिलकुल थोडासा मी मसाला टाकलेला आहे इकडं. छान मिक्स करून घेतलं आणि आता टाकूया चटण्या. तरी शेंगदाणे आणि कारवण मी भाजून वाटून ठेवलेला आहे. तर एकदम छान चटणी याच्यानं भाजी खूप छान टेस्टी बनते. कारवळ असल्यामुळे थोडासा काळपटपणा वाटत आहे, त्याचं रंग न बघता गुण बघावं. खूप छान टेस्टी भाजी बनते. ते तिकडे भाजी बनवत ठेवली आणि मी संग देवपूजा करून घेतली. आज थोडंसं लवकर, म्हणजे दररोज बघत असता थोडासा लेट होतो मला पूजेला, पण आज ताईकडे जायचं आणि खूप सारं मला करून घ्यायचं आहे. आज मला धोंडे बनवायचे आहेत, परत अनारसे बनवायचे आणि मदतीला कोणी नाही. आणि अनारसे बनवायला म्हणजे वेळ लागतो. एक अनारसं तळायचं असतं ना, त्यामध्ये वेळ भरपूर लागतो. म्हणून म्हणलं थोडंसं लवकर या सगळ्या कामापासून फ्री होऊया. तर देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन उमरापूजन करून आलेली आहे, देवपूजापासून फ्री झाले. स्वयंपाक पण झालेलाच आहे. आता इकडं धोंडे बनवण्याची तयारी, म्हणजे अगोदर मी स्टफिंग बनवते आणि जे अनारशाचं मी पीठ मळवून ठेवलेलं होतं, म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने मी हे पीठ तयार केलेलं आहे. 3 ते 4 दिवस तांदूळ भिजलेले आहेत. त्यानंतर तांदूळ मी मिक्सरला एकदम बारीक दळून घेतलं, चाळून घेतलं आणि त्यामध्ये गूळ टाकून मी त्याचे उंडे बनवून ठेवले होते, म्हणजे लाडू बनवून ठेवलेले होते. तर आता ते लाडू फोडून घ्यायचे, पण त्या अगोदर खोबर मी खिसून घेते इकडं धोंड्यासाठी. म्हणजे धोंडे ना खोबऱ्याचे बनवायचे किंवा रव्याचे पण बनवू शकतात, जशी आवड आहे तशी. म्हणजे स्टफिंग तयार करायचंय, पण खोबरं खिसायला मला वेळ लागत होता. तर थांबल्या ही कामं म्हणलं बसून करूया निवांत. इकडे बसलेली आहे निवांत आणि खोबरं मी खिसून घेत आहे. अशी कामं ना आदल्या दिवशी करून ठेवली ना खरंच खूप सोपी होतात, पण काल मला काहीच करणं झालं नाहीये आणि आज थोडासा वेळ जास्त लागणार आहे, कारण ही छोटी कामं ना अगोदर आवरून ठेवली तर ठीक असतं. तर असं इकडं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे खिसणीवरती. आता दुसरी वाटी घेऊया. तर हे सगळंच नारळ मला खिसायचं आहे. इकडे बघू शकता खूप सारे इकडे खोबऱ्याचं खीस तयार झालेलं आहे आणि एक वाटी राहिलेली आहे. तर मला ते ठेवून देऊया, कारण लेट पण खूप होत होता आणि लाईट गेलेली आहे. तर इन्व्हर्टरवरतीच मी साखर वाटून घेणार आहे, कारण आता लाईटचा वेट करेन तर खूप वेळ होणार आहे. आता टाइम सांगितलं तर सकाळचे 8:30 पावणे 9 वाजलेले. थोडंसं लवकर स्वयंपाक देवपूजा मी करून घेतलेली आहे 8:30 वाजेपर्यंत. आणि आता इकडे धोंडे अनारसे बनवायला सुरुवात केलेली आहे. तर लाईटचा वेट करत आहे, बघूया थोड्या वेळ आणखी लाईट आली तर ठीकच आहे, पण आज दिवसभर लाईट आलेलीच नव्हती. तर हे जे अनारशाचं पीठ आहे ना, ते मी इकडे हे गोळे बनवून ठेवले, फोडून घेतलेले आहेत आणि खूपच कोरडं वाटत होतं हे. तर यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे. दही टाकू शकता आवडीप्रमाणे, केळी टाकू शकता किंवा दूध, साय, जे आपली आवड आहे तसं. तर मी तर फक्त 2 चमचे दूध टाकले, जास्त टाकायचं नाही आहे. अगोदर आपल्याला वाटेल की खूपच कोरडं पीठ म्हणून आपण जास्त टाकलं ना जास्त होतं ते आणि पीठ पूर्ण सैल होऊन जातं, अनारसे बनवता येणार नाही आहेत. म्हणून फक्त थोडंसं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. नंतर खूपच असं पगळायला लागतं हे पीठ. इकडे बघू शकता थोडंसं म्हणजे फक्त 4 चमचे मी दूध टाकलेलं आहे, छान हे मळून घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट हे अनारशाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता अनारसे बनवायला घेऊया. अगोदर मी अनारसे बनवणार आहे, त्यानंतर धोंडे बनवायला घेणार आहे. जेव्हाही एकटीची कामं अशी होतात ना, मी थोडासा नियोजन अशा पद्धतीने करते की आपली कामं लवकर व्हावी. कालचं दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर साय पण छान आलेली आहे, तर साय काढून घेतलेली आहे साय. आणि इकडे दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूध काढून बिरजू लावते, म्हणजे दही बनत राहील. म्हणजे आज ना एक्स्ट्रा कामं पण होतच आहेत, ते काम हे काम तामझाम खूप आहे. आणि गव्हाचं पीठ पण आज संपायचं होतं डब्यामध्ये. तर इकडे गव्हाचं पीठ पण मला काढायचं आहे पोत्यातलं. तर पिठाचं पोतं घेऊन आलेली आहे मी तिकडून आणि पीठ काढते. आणि गव्हाचं पीठ खूप उडायला लागतं आणि बाहेर पण हवा खूप भयानक आहे, म्हणून म्हणलं इथंच किचनमध्येच काढूया.
आणि थोडंसं पीठ उडालेलंच होतं, म्हणजे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ इतकं उडत नाही पण गव्हाचं उडतं. तर इकडे छान दाबून दाबून डब्बा मी भरलेला आहे. थोडंसं पीठ राहिलेलं आहे पोत्यामध्ये, तर हे पीठ मी डायरेक्ट टोपल्यात काढून घेतलं. चाळून घेतलेलं आहे पीठ आणि आता मळून घेऊया. माझा हा सगळा पीठ झालेला आहे. इकडे पीठ मी मळत होते, काढण्याचं मळण्याचं काम सुरू होतं, तोपर्यंत दुधानं आपलं काम केलं. दूध उत्तू जात होतं, तर वेळेत हे असं बंद केलेलं आहे. कणिक मळून ठेवली आणि झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे आता धोंडे बनवण्यासाठी पीठ, म्हणजे हे मळलेली कणिक मला लागणार होती म्हणून अगोदरच मी कणिक मळून ठेवली. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि अनारसे बनवायला घेऊ. तर इकडे बघू शकता अनारशाचं पीठ पण छान सेट झालेलं आहे आता. तर इकडे ताटलीमध्ये खसखस काढून घेतलेली आहे मी. छान ताटली पसरवून, म्हणजे ताटलीमध्ये छान पसरवून घेतलेली आहे. आता एक एक अनारसा बनवूया आणि ह्यामध्ये डीप करायचं आहे, म्हणजे छान असं खसखस लागली पाहिजे अशा पद्धतीने थोडीशी चिपटी बुडवून घ्यायची आहे आणि मग तेलामध्ये सोडायची आहे. तर बघू शकता इकडं पातळ अशी चिपटी मी बनवून घेतलेली आहे. आता खसखशीमध्ये आपल्याला हे बुडवायची आहे. खसखस छान लागलेली आहे बघू शकता. आता अनारसे तळून घेऊया. तेल पण छान गरम झालेलं आहे, गॅस मध्यम केलेला आहे आणि थोडंसं तेल झाल्यानं आपल्याला अनारशावरती टाकायचं आहे आणि अनारसा तळून घ्यायचं आहे. म्हणजे अनारसा आलट पलट करायचं नाहीये, फक्त तेल टाकायचं अशा पद्धतीनं आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचं आहे. खूप छान आणि असे खुसखुशीत अनारसे बनून तयार होतात. गूळ टाकलेले ना मी, त्यामुळे थोडेसे मऊ पण होतील, कारण साखरेचे अनारसे खूप छान खुसखुशीत होतात, पण साखर जास्त खाणं ठीक नाही म्हणून मी गूळ टाकलेला आहे यामध्ये. तर आता सगळेच अनारसे तळून घेऊया. त्यानंतर नंबर आहे धोंड्यांचा. धोंडे बनवायचे आणि मग ते पण तळून घ्यायचे आहेत, पण अगोदर मी अनारसे बनवते. अनारसे ना एक एक बनवायचे असतात, एकत्र दोन दोन तेलामध्ये टाकून तळता येत नाही, म्हणून मी तेल पण कमी घेतलेलं आहे इकडं, कारण हे तेल ना पूर्ण खसखशीनं भरून जातं आणि नंतर गाळूनच आपल्याला दुसरं काही तळायचं असलं तर या तेलात तळता येणार नाही. इकडे पीठ ना ठेवून ठेवून जास्तच पगळलेलं आहे. आता बघू शकता कसं झालेलं आहे. तर थोडंसं हाताला चिटकत होतं म्हणून हाताला मी तेल लावून लावून इकडे अनारसे बनवत होते आणि छान अशी खसखस लावून अनारसे तळून घ्यायचे. थोडंसं बघू शकता इकडं वेळेनं वाकडेच हे चिपट्या बनत होत्या, कारण खूपच पगळलेलं आहे. जास्त पगळलं ना, यामध्ये आणखीन थोडंसं तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी अशाच पद्धतीनं बनवत होते. थोडेसे असे होत होते नंतर नंतर, पण काही नाही. आता सगळेच अनारसे मी बनवून घेते पटकन, कारण थोड्या वेळात जायला निघणार होता मी. खूप घाई गडबड, खूप गोंधळ आहे. आणि इकडे बघू शकता डायरेक्ट मी किचन काउंटरच बसलेली आहे, कारण वेळ भरपूर लागत होता अनारसे बनवायला. एक एक अनारसे बनवायचं पाहिजे वाट लागलेली आहे दिवसभर थांबून थांबून, पण म्हणलं निवांत किचन काउंटरच बसूया आणि अनारसे तळून घेऊया. किती वेळ लागला काय हरकत नाही. तर इकडं सगळेच अनारसे बनले. थोडंसं पीठ राहिलेले, फक्त आणखीन 4 अनारसे बनणार. कधी एकदाचे होतील असं वाटत आहे. जेव्हा कमी वेळात करायचंय किंवा कुठंतरी जायचंय त्यावेळेस ना खूप घाई असते. आपल्याला वाटतं की वेळ खूप फास्ट जाते, वेळ खूप फास्ट जाते, पण वेळ आपल्या वेळेप्रमाणे जातं. फक्त आपल्याला वाटत असतं की वेळ खूप फास्ट जात आहे. इकडे बघू शकता सगळीच अनारसे एकदम छान खुसखुशीत अशी बनून तयार झालेली आहेत आणि खसखस लावले ना, त्यामुळे खूपच सुंदर दिसत आहेत. खाण्यासाठी पण तितके टेस्टी बनलेले आहेत. एक अनारसे तोडून दाखवत आहे तुम्हाला, कितीही क्रिस्पी बनलेले आहेत ते दाखवत आहे. खूप छान अनारसे बनलेले आहेत. तर अनारसे तर बनवून झाले. आता इकडे खोबरं जे खिसून ठेवलेलं होतं ते घेतलेलं आहे मी. साखर मी दळून घेतलेली, मिक्सरला साखर चाळून घेतली. साखर आणि खोबरं मिक्स करून घेतलेलं आहे मी. 1 ते 1.5 चमचे विलायची पावडर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतलं. तर ही झालेली आहे धोंड्यासाठी स्टफिंग तयार. तर आता धोंडे बनवायला घेऊया. तर धोंडे मी कशा पद्धतीने बनवते भरपूर वेळा शेअर केलेला आहे. एकदम सोपी पद्धत आहे. जेव्हा एकटी मी बनवत असते ना, त्यावेळेस म्हणजे मदतीला कोण नसलं, ही एकदम सोपी पद्धत आहे. एक मोठ्या आकाराची चपाती लाटायची, जितकी जमेल तितकी पातळ करायची आहे आणि एखादी वाटी किंवा गिलास घेऊन साचे काढायचे आहेत. एकदम राऊंड राऊंड शेपचे एकसारखे साचे निघतात आणि धोंडे एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात. इकडे छोटी वाटी घेतलेली आहे आणि साचे काढलेले आहेत बघू शकता. जे एक्स्ट्रा पीठ राहिलेलं आहे ते काढून घेतलं आणि सगळ्या लाट्या घेतलेल्या आहेत बनवून. इकडं आता खालून एक वरून एक लाटी लावायची. थोड्याशा लाटाही जास्त लागतील. तर आतमध्ये मी स्टफिंग भरलेली आहे. वरच्या साईडला एक लाटी लावायची आणि छान हे जुळून घ्यायचं, म्हणजे छान बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे एक ही धोंडा फुटला की पूर्ण तेल खराब होतं, म्हणून हे छान व्यवस्थित. इकडे पाणी घेतलेलं आहे मी. अगोदर पाणी लावलं, नंतर स्टफिंग भरली आणि वरून एक लाटी लावली आणि मग नंतर छान मी प्रेस करून घेतलं साईडनं, की त्याच्यामधलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येऊ नये, तेलामध्ये येऊ नये. तर इकडे सगळे धोंडे अशा पद्धतीने बनवून घेते मी. थोडेसे जास्त, म्हणजे 33 धोंड्याचा मान असतो.
33 धोंडे द्यायचे आहेत मला. तर अशाच पद्धतीने 33 धोंडे मी बनवून घेतले आणि इकडे एक रुमाल अंथरलेला आहे. रुमालवरती सगळे धोंडे ठेवले म्हणजे सुपाती बसणार नव्हते आणि एकावर एक पडले तर चिटकाय लागतात हे. तर इकडे बघू शकता खूप सारे धोंडे मी बनवून घेतले. आज दिनेश पण परत पुण्याला जाणार आहे, तर म्हणलं दिनेशला पण थोडीशी पॅक करून घेऊन जा. त्या हिशोबाने थोडीशी जास्त मी बनवत आहे. तर सगळे धोंडे बनवून झाले. असे चपात्या बनवत गेले मी आणि छोट्या छोट्या लाट्या काढून घेतल्या एका साईजच्या आणि परफेक्ट धोंडे बनून तयार झालेले आहेत. आता इकडे मी कढई ती स्वच्छ करून घेतली, जी अनाशी तळलेली होती. त्यामध्ये खसखस खूप आलेली होती तेलामध्ये, म्हणून मी दुसरं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. दिनेश गेला होता आज गावाकडे, सोनाला गेलेला होता. त्याचं ATM कार्ड येणार होतं, म्हणजे पोस्टाहून येतं ना, तर ते जाणण्यासाठी गेलेला होता. तर आत्ता आलेला आहे आणि इकडे दाखवत आहे मम्मी ATM कार्ड आलेलं आहे, तेच बघत होते मी. आणि धोंडे पण सगळे बनवून झाले. तेल पण छान गरम झालेलं आहे आणि हे जे पीठ राहिलेलं आहे ना, म्हणजे मळलेलं कणिक, ते मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि इकडे माझा पहिला घेतला. तर हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.